शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। मातोश्रीवर दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काल आमदारांची बैठक पार पडली आणि आज खासदारांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये कशा पद्धतीने उद्धव ठाकरे त्यांना मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे खासदारांसोबत चर्चा करणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, आज खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते आणि काय नेमकं मार्गदर्शन केलं जाऊ शकतं? कालचा दिवस हा दोन राजकीय पक्षांच्या दोन महत्त्वाच्या बैठकीचा दिवस होता। आज सुद्धा मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या पक्षाच्या खासदारांची बैठक घेणार आहे। काल सुद्धा असाच बैठकीचा सिलसिला सुरू होता। काल आमदारांची बैठक पार पडली होती आणि आमदारांची बैठक ही विशेषतः अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेला घ्यायचे या संदर्भात होती, अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासंदर्भातली होती आणि त्यासोबतच विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर देखील चर्चा झालेली आहे। मात्र आता खासदारांची बैठक सुद्धा बोलावण्यात आलेली आहे। एकीकडे काल शरद पवार गटाने बैठक बोलावून एक टास्क दिलेला आहे आपल्या संपूर्ण लोकप्रतिनिधींना, आमदारांना, खासदारांना की शासनाचा, सरकारचा, महाराष्ट्र सरकारचा जो 100 डेजचा कार्यक्रम आहे या संदर्भातला टास्क फोर्स स्थापन केला आहे। तशाच पद्धतीचा काही टास्क फोर्स किंवा तशाच पद्धतीची टीम जी सरकारच्या कामकाजावर देखरेख ठेवेल, काही नवीन मुद्दे आपल्या पक्षाच्या रणनीतीमध्ये आणू शकेल अशा पद्धतीने ही चर्चा होण्याची शक्यता आहे। खासदारांची आज बैठक बोलावण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे देश पातळीवरचे कोणते मुद्दे हे आंदोलनाच्या स्वरूपातून किंवा पक्षाच्या भूमिकेच्या स्वरूपातून लोकांपुढे घेऊन जायचे या संदर्भात सुद्धा चर्चा होईल। सध्याची राजकीय परिस्थिती बघता सर्वच पक्षांनी आता अंतर्गत बैठकांना सुरुवात केलेली आहे। मात्र महाविकास आघाडीची समन्वय समितीची बैठक अद्याप झालेली नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा कोण यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाही। त्यामुळे या अधिवेशनात सामोरं जाताना नेमके कोणकोणते मुद्दे घेऊन समोर जायचे, त्यासोबतच देश पातळीवरचे कोणकोणते मुद्दे पक्षासमोर त्यामुळे या सर्वच अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक असेल। आम्ही आपल्याकडनं हे अपडेट्स जाणून घेतच राहणार आहोत।